पद्मिनी पद्मिनी काकू घरात घ्यायचं नाहीये. काय करताय तुम्ही? तू काय करतेस? ह्यांच्यामुळे माझ्या मुलाला अटक झालीये. ज्या दिवसापासून हे घरी आलेत ना, एक क्षण शांततेत गेला नाही आपला. असं असताना याला घरात घेतेस तू? काकू यांच्या विरोधात ना चुकीचं स्टेटमेंट दिलं. हा, तो तिचा प्लॅन फसला ना, म्हणून आता माझ्या मुलाला फसवते. चुकीचं स्टेटमेंट देऊन माझ्या युवराजला या प्रकरणात गोवलं हिने. तिने चुकीचा स्टेटमेंट दिलेला नाहीये. दया काकांच्या बाबतीत सुद्धा ती जे बोलत होती ते खरं बोलत होती. तिने खरं स्टेटमेंट दिलं होतं. खरं तर तिच्यामुळे दया काका सुखरूप घरी परत आलेत हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. युवराजच्या बाबतीत सुद्धा तिने चुकीचं स्टेटमेंट दिलेलं नाहीये आणि हेच खरं आहे. हे चुकीचं स्टेटमेंट नाहीये. नाही काकू, तिच्या एका चुकीच्या स्टेटमेंटमुळे माझ्या मुलाचं नाव एका गुन्हेगाराशी जोडलं गेलं. बाहेरचे 4 लोक घरात असताना त्याला फरफटत घेऊन गेले पोलीस. मला बंदुकीचा धाक दाखवला या मुलीच्या एका चुकीच्या स्टेटमेंटमुळे. आणि हे सगळं बरोबर वाटतंय तुला? असं असतानाही तू तिची बाजू घेतेय. मी तिची बाजू घेत नाहीये, कारण युवराज आणि गुलाब मित्र होते. काय बोलतेस तू? मी खरं बोलतेय पद्मिनी काकू. युवराजच्या हळदीत गुलाब आला होता. तो निशिताला सुद्धा भेटला होता. त्यांनी युवराजला सुद्धा हळद लावली होती. मी स्वतः बघितलंय. तारिणी म्हणते ते सगळं खरं आहे. तुम्हाला आठवतंय ती म्हणाली होती की तिने युवराजच्या खोलीत एका मित्राला बघितलं होतं. अगं त्याचा मित्र त्याची वाट बघतोय ना त्याच्या खोलीत. काय तू तारिणी बरी आहेस ना? तू कोणाबद्दल बोलतेस? ती सांगायचा प्रयत्न करत होती, पण आपण कोणी तिच्यावर विश्वास ठेवला नाही. आपण युवराजला सुद्धा विचारलं, पण त्यांनी नकार दिला. आपण खोलीत जाऊन बघितलं तर कोणी नव्हतं. पण तेव्हा गुलाब तिथे होता. आणि तारिणी जे बोलत होती ते खरं बोलत होती आणि आपण कोणी विश्वास ठेवला नाही तिच्यावर. आणि आज सुद्धा ती जे बोलतीये ते खरं बोलतीये. आय जस्ट होप मी जो विचार करतेय तो चुकीचा असो, पण मला एका गोष्टीचा संशय येतोय. गुलाबची न्यूज आपण युवराजला हँडल करायला दिली होती, तेव्हा युवराज खोटा साक्षीदार का घेऊन आला? तुझं मन जिंकायला, तुझ्या मनात स्वतःची जागा निर्माण करण्यासाठी. अगं त्याने हे जे काही चुकीचं केलं ते तुझ्यावरच्या प्रेमापोटी केलं. हे कळलं नाहीये का तुला? या घरात माझ्या युवराज बद्दल सगळे फक्त वाईट बोलतात. त्याच लोकांच्या तोंडून कौतुकाचे 4 शब्द मिळावेत म्हणून माझ्या युवराजने हे सगळं केलंय. आणि तू त्याच्यावर हे असे घाणेरडे आरोप करतेस. तुला सोडवायचं नाही का माझ्या युवराजला? काय स्वार्थ आहे तुझा? काय स्वार्थ आहे तुझा यार? पद्मिनी काकू, कौशिकीने या घरासाठी काय काय केलं याची कल्पना नाही आहे का तुला? म्हणून त्याची एवढी मोठी किंमत मोजावी लागणार आहे का आपल्याला? अगं पण ती युवराजवरती खोटा आरोप करत नाहीये. ती फक्त तिच्या मनातली शंका व्यक्त करते. एक मिनिट द्या काका. मला माहितीये तुम्हाला खूप राग आलाय पद्मिनी काकू, पण युवराजचं आणि गुलाबचं कनेक्शन आहे म्हणून गुलाबने ज्या चुकीच्या गोष्टी केल्या त्याच्यात युवराज इन्व्हॉल्ड आहे असं आम्हाला म्हणायचं नाहीये. रेप पार्टीमध्ये सुद्धा युवराज इन्व्हॉल्ड आहे असं आम्हाला म्हणायचं नाहीये. इनफॅक्ट कोणालाही म्हणायचं नाहीये. तारिणी तसं म्हणत नाहीये. तारिणी बोल. ते म्हणजे मला पण असंच म्हणायचंय की जोपर्यंत सत्य समोर येत नाही तोपर्यंत आपण कुठल्या निष्कर्षावर नको यायला. तुझं हे खोटं वागणं आहे ना, ते थांबव आता. तुला काय काय शोधायचंय? कोणतं सत्य आता शोधायचंय तुला?
हे सगळं झालंय ना ते तुझ्यामुळे झालंय, कळलं? तुझ्यामुळे. तुम्ही लोक या घरात आलाच नसतात ना, तर आज माझं युवी लॉकअप मध्ये नसतं. माझ्या युवीने काही चुकीचं केलेलं नाहीये. प्लीज. माझ्या युवीने काही केलेलं नाहीये चुकीचं नाहीये. तुम्ही कोणीतरी त्याला सोडवायचा प्रयत्न नाही करत आहात. नाहीये निशिता, तुम्ही प्लीज सगळे ऐकून घे. मुद्दाम स्वार्थी आहात तुम्ही सगळे. स्वार्थी आहात. मला माझा युवी काही झालं तरी घरी हवाय. मला पाहिजे माझं युवी. तुम्ही नाही आणणार. मी घेऊन येते माझं युवी. तुम्ही जा मला. निशिता, पाणी आणा, पाणी आणा पटकन. पाणी पाणी मिसेस बेन्सन, निशू, खोटी सहानुभूती दाखवू नकोस. राम राम माझ्या मुलीपासून. शांत हो, मी आहे ना. शांत हो. मिसेस बेन्सन, पाणी घ्या प्लीज. काही नकोय, नकोय म्हणलं ना. अहो, आतापर्यंत फक्त मला वाटत होतं माझी मुलगी एकटी पडली या घरात, पण आता मी स्वतः बघितलंय. माझी खात्री झाली आहे या घरात तिचं कोणीच नाहीये. ना सासरे, ना नणंद, नाही कोटारणी बहीण, निशीची आई, फक्त निशीची आई. हे बघ निशुळा, तुझ्यासोबत कुणी नसलं ना तरी तुझी आई आहे. हा, जोपर्यंत जावई बापू परत या घरात येत नाही ना तोपर्यंत मी इथेच राहणार, याच घरात. कोणी माझ्या मुलीला कितीही एकटं पाडायचा प्रयत्न केला ना तरी मी तिला एकटं पडू देणार नाही, कळलं ना? उठ निशुबा, चल चल उठ. मिसेस बेन्सन, प्लीज तिला पाणी द्या थोडंसं. तुम्ही शांत बसा. उठ निशी, उठ उठ उठ. आतमध्ये या. हॅलो, कामत काका. या निशीच्या आईने येऊन गुंता अजून वाढवून ठेवलाय. त्यांना त्यांच्या मुलीची काळजी वाटली म्हणून त्या इथे आल्यात. काय चुकलं त्यांचं? मला निशीची काळजी वाटते खूप. कसं समजवणार होत आपण तिला? ज्या माणसावर ती इतकं मनापासून प्रेम करते ना तो माणूस त्या लायकीचाच नाहीये. पण हे एक ना एक दिवस होणार होतच ना बॉस. तू किती समजवलं होतंस निशीला की युवराज सोबत लग्न नको करूस, आणि आता समजून काही उपयोगच नाहीये ना. आता काही दिवसातच युवराजचं सत्य सगळ्यांसमोर येईल. इनफॅक्ट जे मॅडमच समोर आणतील. हो, पण ह्या सगळ्यात निशीचा काय दोष आहे? तिने त्या युवराज सारख्या हैवानावर प्रेम केलं. हा, निशी कशीही वागत असली ना तरी ती माझी बहीण आहे, आणि युवराजने केलेल्या गुन्ह्याची शिक्षा तिला सुद्धा भोगावी लागणार आहे ना, ह्याचं सगळ्यात जास्त वाईट वाटतंय मला. वर्स्ट केस सिनॅरिओ, जर युवराज सुटला तर? म्हणजे माझं असं म्हणणं नाहीये की कौशिकीताई सोडवेल, पण बाबा सुद्धा प्रयत्न करतीलच ना, किंवा आणखीन कोणी. तुला नक्की काय म्हणायचंय?